नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत. उद्या 24 तारखेला शिक्षण मंत्री महोदय यांची समायोजनाच्या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाची अशी बैठक होणार आहे. त्या अनुषंगाने हे परिपत्र तुमच्या लक्षात येईल. बघा, दिसत असेल परिपत्र तुम्हाला. बैठकीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहेत. परिपत्र बघा. बैठकीची सूचना वार दिनांक मंगळवार 24 दुपारी 1 वाजता माननीय मंत्री शालेय शिक्षण यांचे विधान भवनातील दालन क्रमांक 136 पहिला मजला विधान भवन मुंबई या ठिकाणी जे आहे ते बैठक बोलवलेली आहे. हे अतिशय महत्त्वाची बैठक आहे. त्याचं कारण काय ते बघा तुम्ही. मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या 4 जिल्हा परिषदसाठी जे आहे ही बैठक बोलवलेली आहे CO आणि शिक्षण मंत्री महोदय यांच्यासोबत. विषय आहे बैठकीचा या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाबाबत. आता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या जिल्ह्यामध्ये कमी पटाच्या शाळा असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त ठरलेले आहेत. तर त्यांच्या समायोजनाच्या संदर्भामध्ये ही बैठक आहे. आणि जाहिराती यायच्या असतील तर शिक्षकांचं जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्यांचं समायोजन होणं काळाची गरज असते. तर बेस असतो, ते कंप्लीट झाल्याशिवाय पुढे भरती प्रक्रिया सरकावत नसते. हा मुद्दा जो आहे समायोजनाचा अतिशय महत्त्वाचा असतो. सरप्लस झालेले शिक्षक असतात. आणि पावसाळी अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्री महोदय यांनी संचमान्यता धोरणामध्ये जी आहे ती म्हणजे नक्षलग्रस्त असो किंवा दुर्लक्षित घटकातील असो तिथे जी काही संचमान्यता आहे त्याच्यामध्ये स्थिथिलता आणण्याचं एक त्यांनी मान्य केलेलं होतं. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या COंना काही त्याच्या या बैठकीमध्ये सूचना देतील का हे बघणं तेवढंच गरजेचं असणार. तर याच्यात काय विषय बघा. उपरोक्त विषयाकरिता प्रकरणी माननीय मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी 24 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1 वाजता माननीय मंत्री शालेय शिक्षण यांचे विधान भवनातील दालन क्रमांक 136 क्रमांक पहिला मजला विधान भवन मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठकीत आवश्यक कागदपत्रे व माहितीसह उपस्थित राहण्याची आपणास विनंती करण्यात येत आहे. म्हणजे कागदपत्रे कोणती असणार, माहिती कोणती असणार आहे, तर मी सांगेलच. विषयाच्या अनुषंगाने आवश्यक माहिती अभिप्राय वरील ईमेल IDवर किंवा खास दूतामार्फत शासनास आजच सादर करण्यात यावा ही विनंती कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन लोहार सर यांची ही पत्र आहे. तर याच्यामध्ये बैठकीमध्ये आवश्यक कागदपत्र आणि माहितीसह म्हणजे किती शिक्षक उपलब्ध आहेत आणि किती शिक्षक अतिरिक्त होत आहेत त्यांचा जो डेटा आहे त्या संदर्भामध्ये माहिती घेतली जाणार आहे, ऐकून घेतलं जाणार आहे आणि त्यावर काय निर्णय घेतला जाईल ते नक्कीच कळणार आहे. आणि हा निर्णय समायोजनाचा म्हणजे जर शिक्षक त्या शाळेमध्ये समायोजन केले किंवा संच मान्यतेची जी काही कठोर कार्यवाही आहे त्याच्यामध्ये अतिरिक्त झालेली कमी पटांच्या शाळेवरचे शिक्षक तर त्याच्यावर काही उपाययोजना करतील का. कारण असं त्यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये मान्य केलं होतं. तर त्याच अनुषंगाने हे जास्त शिक्षक जे आहेत आणि एक डोंगराळ भागातील जिल्हा परिषद आहेत आणि विरळ लोकवस्ती असलेली जिल्हा परिषद असल्याकारणाने या ठिकाणी कमी त्या ठिकाणी विद्यार्थी पटसंख्या असलेली प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शाळा आहेत. आणि या ठिकाणी जर काही अपवादात्मक स्थितीमध्ये संच मान्यतामध्ये स्थितीलता आणली आणि इथले शिक्षक जे अतिरिक्त झाले त्यांचं समायोजन जे आहे किंवा इथे स्थितीलता आणली तर त्यावर काही निर्णय होईल का. आणि ते निर्णय जर झाला तर पुढे या जागावाढीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये नक्कीच फायदा होणार आहे. जी माहिती स्तवाय शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक पुणे विभागाला तसंच मुंबई विभाग उपसंचालक यांना, विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग, नंतर मग शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर यांना कळविण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचं हे जे आहे पत्र तर ते प्रतिमध्ये खाजगी सचिव, मराठी उद्योग भाषा मंत्री यांचे खाजगी सचिव, तसंच प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग, उपसचिव TNT शालेय शिक्षण
यांचे शिवसहाय्यक यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे. आणि हा मुद्दा जो आहे यावरची मीटिंग झाल्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत आणि या मीटिंगमध्ये काय निर्णय होईल या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष असणारच आहे. तसं मी तुम्हाला अवगत करणारच आहे. उद्याची मीटिंग जी आहे ती अतिशय महत्त्वाची. माननीय शिक्षण मंत्री महोदय आणि संभाव्य जी काही 4 जिल्हा परिषद आहे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर यांचे CEO, या मीटिंगमध्ये काय घडणार आहे हे सविस्तरपणे मी तुम्हाला नक्कीच उद्या मीटिंग झाल्याच्यानंतर तात्काळ कळवेलच. मात्र ही मीटिंग जी आहे ते जागावाढीच्या संदर्भामध्ये नक्कीच फायद्याची ठरणार आहे, असा एक विश्वास बी आहे. आणि जी काही अपडेट असेल ते उद्या कळवेलच. तुर्तास जे आपले मर्यादित प्राधान्यक्रम आहेत या संदर्भामध्ये ते अमर्याद होण्याच्यासाठी जे आहे ते आपण लवकरच एक ॲक्शन प्लॅन केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली जाईल. सध्या तुर्तास आपण सगळ्या भावी शिक्षकांचे जी काही ग्रुप्स आहेत त्या ठिकाणी जे अभिप्राय जो आहे तो आज घेतलेला आहे. उद्या अंतिम निर्णय घेऊन जे आहे ते पुढील कार्यवाहीसाठी आपण तात्काळ सुरू करणार आहोत. तुर्तास या व्हिडिओच्या माध्यमातून एवढीच माहिती. आणि ज्यांना कोणाला या संदर्भामध्ये अद्ययावत राहायचं आहे किंवा ज्यांना माहिती अपेक्षित आहे त्यांच्यापर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त आपल्या समूहात शेअर करा, जेणेकरून पुढील जी काही दिशा आहे आपली त्यामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेता येईल. तुर्तास थांबतो. काही जर प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये कळवा. काही प्रश्न असतील तर नक्की त्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय मित्रांनो.